नमस्कार, मी मंजुश्री व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण खानदेशी पद्धतीचे अगदी झटपट तयार होणारे आणि झणझणीत गिलक्याचे भरीत कसे बनवायचे ते पाहूया। तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सुद्धा नक्की कळवा। काही ठिकाणी याला घोसाळे म्हटलं जातं, काही ठिकाणी याला पारसी दोडका सुद्धा म्हटलं जातं। तुम्ही काय म्हणता हे सुद्धा नक्की कळवा। चला तर आता सुरुवात करूया। तर इथे मी जे आहे ते अर्धा किलो गिलके घेतलेले आहेत। आता हे जे आहे ते अगदी कवळे गिलके आहेत आणि भरीव आहेत। तर तुम्ही याच पद्धतीने निवडा। जे पोकळ गिलके असतील तर चवीला भरीत जे आहे ते अजिबात चांगले लागत नाही, त्यामुळे ती एक काळजी घ्या। त्यानंतर ते ताजेच घ्या, अगदी 2-3 दिवस झाले असं करू नका। तर इथे पाहू शकता तुम्ही छान ते मी त्याचे काप करून घेते पातळ पातळ एकसारखे, जेणेकरून आपण जेव्हा तेलावर परतू तर त्यावेळेला ते अगदी पटकन शिजतील आणि चवीला सुद्धा अगदी मस्त लागेल। तर इथे बाकीचे सगळे जे आहे ते मी व्यवस्थित कट करून घेतले। त्यानंतर आपण कढईमध्ये जे आहे ते 1 चम्मच तेल टाकून घेतलं, त्यामध्ये थोडंसं जिरा आणि मोहरी टाकून घ्यायचं आहे आणि आपण जे गिलक्याचे काप केले त्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे। तर इथे सुरुवातीला पाहू शकता तुम्ही भरपूर दिसतात गिलके, पण ज्यावेळेला ते शिजतात तर ते खूप कमी होतात, त्यामुळे थोडेसे जास्तीचेच घ्या, कारण खायला सुद्धा खूप भारी लागतं हे भरीत। आणि नक्की करून बघा एकदा या पद्धतीने रेसिपी। आता हे छान परतून घेऊया, त्याला वाफ आणून घेऊया, म्हणजे ते अगदी नरम होतील। थोडंसं झाकून ठेवल्यामुळे त्याला पाणीसुद्धा सुटते आणि अगदी पटकन तयार होतात ते। तर इथे पाहू शकता मी थोडंसं दाबून पाहिलं तर ते नरम झालेलं आहे। आता मी गरम असतानाच याला थोडंसं ठेचून घेते, जेणेकरून ते पटकन ठेचल्या जातात। जर आपण हे मिक्सरमधून काढले तर मात्र ते चिकट होतं, त्यामुळे असं करू नका, या पद्धतीनेच करा, अगदी असं छान लागतं। तर इथे गिलके आपण ठेचून घेतले, त्यानंतर याला वाटण करून घेऊया आपण। तर इथे मी 4-5 जे आहे ते हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर आपण 10-12 लसूण पाकळ्या घेतल्या आणि थोडीशी कोथिंबीरची देठं घेतलेली आहेत आणि थोडंसं आपण जिरं घेतलं आहे। तर अशाच प्रकारे वाटण बनवा, कारण चवीला खूप मस्त लागतं। तर इथे जे आहे ते मी गिलके जे बारीक केले ते ताटामध्ये काढून घेतले आहेत। त्यानंतर आपण परत थोडंसं 1 चम्मच तेल टाकलं आणि जिरा मोहरी टाकून घेतलेलं आहे आणि जे हिरवं वाटण तयार केलं ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊन छान खमंग परतून घेऊया। ते छान खमंग परतल्यानंतर आपण त्यामध्ये जे आहे ते थोडीशी हळद टाकणार आहोत, अर्धा चम्मच, 1 ते 1.5 चम्मच यामध्ये आपण मीठसुद्धा टाकून घेणार आहोत। या पद्धतीने करून बघा, अगदी खमंग आणि मस्त लागतं, भाकरीसोबत तर खूप मस्त लागतं। त्याचप्रमाणे आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी मस्त छान वाफ आणून घेऊया आणि भरीत अगदी रेडी आहे। एक 10 ते 15 मिनिटात तयार होतं आणि चवीला खूप भारी लागतं, त्यामुळे नक्की करून बघा। चला तर भरीत रेडी झाले आहे। थोडंसं त्यावर आपण कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेले, तर पाहू शकता तुम्ही पाहतानाच अगदी तोंडाला पाणी सुटतात, एवढे खमंग। तर तुम्ही सुद्धा नक्की हे भरीत करून पहा आणि तुमची भरीताची रेसिपी कशी झाली कळवायला अजिबात विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।